महाराष्ट्रात ड्रग्स तस्करीचं प्रमाण प्रचंड वाढलंय। त्यातच नवी मुंबईसह पनवेल ड्रग्सचं हब बनवत चाललंय। गेल्या 6 महिन्याची आकडेवारी धक्कादायक असून आता सरकारने ड्रग्स तस्करांविरोधात मोठा निर्णय घेतलाय। पाहुयात याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट। नवी मुंबई बनलं ड्रग्सचं हब। ड्रग्सचं रॅकेट कार्यरत, कोटींचा व्यवहार। मुख्यमंत्र्यांकडून ड्रग्स तस्करांना इशारा। सुशिक्षित आणि स्मार्ट सिटी अशी ओळख असलेली नवी मुंबई आता ड्रग्सचं आगार बनलेली आहे। नवी मुंबईसह पनवेल परिसरात ड्रग्सचं जाळं पसरत असून तरुणांना जाळ्यात ओढण्याचं काम सुरू आहे। गेल्या काही वर्षात नवी मुंबईमध्ये ड्रग्सची तस्करी प्रचंड वाढलेली आहे। 1 जानेवारी ते 28 जून पर्यंतची मोठी कारवाई। अंमली पदार्थांचे एकूण 592 गुन्हे उघडकीस। ड्रग्स तस्करीत एकूण 660 आरोपी अटकेत। 7,83 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। ड्रग्स तस्करीत 6 परदेशी आरोपी अटकेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ड्रग्स तस्करी संदर्भात मोठा निर्णय घेतलाय। ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांची आता खैर नाही असं म्हणत ड्रग्स तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी इशाराच दिलाय। NDPSच्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो, ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का, तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे। आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत। या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू। नवी मुंबई असो किंवा इतर कोणतंही शहर असो, ड्रग्सचं जाळं आता सगळीकडेच पसरत चाललंय। त्यात तरुण पिढी बर्बाद होतीये। त्यामुळे ड्रग्सचं हे जाळं नेस्त नाबूद करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। 6 हे आरोपी परदेशी आहेत, तर काही आरोपी आहे भारतीय असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता नवी मुंबई हा ड्रग्सचा अड्डा बनतोय का, नवी मुंबईमध्ये ड्रग्सचं प्रमाण हे वाढलेलं आहे। त्यामुळे आता यावर कसं नियंत्रण मिळवता येईल हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।